चा उल्लेख केलेला आहे अर्बन नक्षल म्हणून। त्याच्यामध्ये या भारत जोडो आंदोलनातल्या किंवा ज्यांनी पत्रिका काढून तुमच्याकरता लोकसभेत कार्यक्रम केले त्यांची नावं त्याच्यामध्ये आहेत। 2013 मध्ये गोपाळ शेट्टी साहेबांनी विधानसभेत प्रश्न उपस्थित केला होता। त्यावेळी गृह विभागाने माझ्याकडे 48 संघटनांची यादी पाठवली। 48 आमच्या काळातली नाही आहे, माननीय आर पाटील साहेबांच्या काळातली आहे। 48 संघटनांची यादी ज्यांना फ्रंटल ऑर्गनायझेशन्स म्हणून या ठिकाणी नेम केलेला। खासदार गोपाळ शेट्टी यांनी शहरी नक्षलवादाच्या विरोधात लढाईला सुरुवात केली। बोरिवलीमधील सप्ताह मैदानावरून आज सकाळी 7 वाजता गोपाळ शेट्टी यांनी शहरी नक्षलवाद आणि भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या विरोधात लढाईची घोषणा केली। या आंदोलनाचा उद्देश भ्रष्ट प्रशासन, अन्यायकारक कारवाई आणि सामान्य नागरिकांवरील अत्याचाराच्या विरोधात आवाज उठवणं हा असल्याचं त्यांनी सांगितलं। नक्षलवाद म्हणजे मानवी जीवनाला ज्या ज्या गोष्टीचा त्रास होतो आणि जो त्रास पोचवणारा समोरचा व्यक्ती आहे तो शहरी नक्षलवाद आहे। माझ्या हिशोबाने एखाद्या बिल्डिंगमध्ये तुम्ही राहता आणि तो बिल्डिंगचा सेक्रेटरी चेअरमॅन विनाकारण तुम्हाला जर सतवत असेल तर तोही शहरी नक्षलवाद आहे। सुकला कंपाऊंडच्या 45 वर्षापूर्वीच्या खाजगी जमिनीवर बसलेल्या लोकांना महानगरपालिकेने तोडून बेघर करणं हे सुद्धा शहरी नक्षलवाद आहे। नॅशनल पार्कमधल्या 27 वर्षापूर्वीपासून न्यायालयाचा आदेश देऊन देखील त्यांना पर्याय जागा अधिकाऱ्यांमार्फत अद्याप दिलेलं नाही आहे आणि तिकडच्या छोट्या छोट्या दुकानं जाऊन तोडण्याचा कृत्य करणं हे शहरी नक्षलवाद आहे। शहरी नक्षलवाद आहे। एका कामासाठी पैसे घेऊन तो काम पूर्ण न करता लोकांना हैराण परेशान करणं हे शहरी नक्षलवाद आहे। निवडून आलेल्या जनप्रतिनिधींनी लोकांच्या पाठीशी अशा प्रसंगावर उभं राहण्याची आवश्यकता आहे आणि असे उभे न राहता त्यांनाच काही लोक अशाच लोकांना सतवण्याचं काम करतात, तर हेही शहरी नक्षलवाद आहे। मी चांगल्या ऑफिसरांचा सन्मान करतो, चांगल्या जनप्रतिनिधी मग तो कुठल्याही पक्षाचा असो, हे नाही का माझाच पक्ष, मी या गोष्टीचा कधीच दावा करत नाही। माझ्या पक्षातच चांगले लोक आहेत, चांगले लोक सर्व पक्षात आहेत। जे सर्व चांगले लोक ज्या ज्या पक्षात आहेत त्या सर्वांचं मी स्वागत करतो। जे लोक खऱ्या लोकांना मदत न करता खऱ्या लोकांना हैराण परेशान करण्याचं काम करतात त्यांना मी शहरी नक्षलवाद मानतो। आणि ह्याच्यामध्ये लोकांनी सुद्धा पुढाकार घेऊन मदत करायला पाहिजे। संतोष सिंगचा इतका मोठा स्ट्रक्चर तोडलं आणि तो आज घरी बसलाय, तो मीटिंग मध्ये यायला घाबरतो। गोपाल शेट्टी का मीटिंग में जाऊंगा तो मुझे आगे परमिशन नहीं मिलेगा, असा घाबरून चालणार आहे का? तर हेही शहरी नक्षलवादांना खत घालणारे लोक आहेत। संतोष सिंगनी पुढाकार घेऊन मार्केटमध्ये येऊन सांगायला पाहिजे मेरा स्ट्रक्चर तोडने में किसका किसका हात है, बाकी पुढचा मी सर्व करीन। या देशात हजारो बनलेत, यानंतर हजारो कायदे बनतील, परंतु जोपर्यंत लोकशाहीतला माणूस स्वतः न्याय मिळवण्यासाठी उभा राहत नाही त्याला न्याय मिळणार। त्यांनी स्वतः उभं राहायला पाहिजे, त्यांनी संघर्ष केला पाहिजे, त्याला माझ्या ह्यांच्यासारख्यांनी मदत केलं पाहिजे, तर न्याय मिळेल। आपण सर्व व्यवस्थेवर तर अवलंबून राहून चालणार नाही। सरकारचं काम आहे कानून बनवणं, सरकार कानून बनवते। आता या मुंबई शहरामध्ये चर्चगेट ते दहिसरला यायला 4 तास लागतात। 17,000 पोलिसांची नेमणूक केलेली आहे। चर्चगेटवरून तुम्ही निघा, तुम्ही दहिसरला येईपर्यंत तुम्हाला एक पोलीस मिळणार नाही। हे शहरी नक्षलवाद नाही आहे का? आणि हेच पोलीस जिथे ट्रॅफिक नाही आहे तिथे लोकांना फाईन मारून पैसे गोळा करतात, तर हे सुद्धा शहरी नक्षलवाद आहे। त्यांनी ते करावा, ते करू नये असं म्हणणार नाही। मी पोलिसांना नेहमी म्हणतो पीक आवर्समध्ये तुम्ही ट्रॅफिक क्लिअर करा, लोकांना घरी जाऊन द्या। नॉन पीक आवर्समध्ये जे चुकीचा करतात त्यांना तुम्ही फाईन मारा ना, दुप्पट फाईन मारा, मला काही प्रॉब्लेम नाही आहे। तर शहरी नक्षलवादचा अनेक व्याख्या आपण करू शकतो।